नेमकं चलन म्हणजे काय, तर एक संख्या बदलली असता दुसरी संख्या आपोआप बदलत असेल, जबरदस्तीनं नाही, ऑटोमॅटिक घडत असेल, तर तिथं असते चलनाचा कन्सेप्ट. जसं आपल्याला माहित आहे, आपण जर गाडीचा वेग वाढवला तर आपोआप वेळ काय होते, कमी होते. हे आपोआप घडते है ना. म्हणजे गाडीचा जर वेग आपण वाढवला तर वेळ हा नक्कीच कमी होईल. असं होणार नाही की वेग वाढवला तर वेळ पण वाढला, असं होईल काय, नाही. ठीक आहे, असं होईल. ओके. किंवा जर आपण गाडीचा वेग कमी केला तर वेळ हा वाढत. समजलं. जर गाडीचा आपण वेग कमी केला तर नक्की वेळ वाढन, हे आपोआप घडते, हे सुद्धा आपोआप घडते. ओके. ते तर असा एक कन्सेप्ट असते. एक कन्सेप्ट असाही असते, समजा एखादा व्यक्ती रोजंदारीनं काम करत असेल तासाप्रमाणे है ना, तासाप्रमाणे त्याला समजा तासाचे मिळत असेल 100 रुपये उदाहरणार्थ. मग तासाचे 100 भेटत आहे, त्यानं एक दिवस 5 तास काम केलं तर त्याचं उत्पन्न किती होईल, 500 रुपये. पण त्यानं त्याचं तास वाढवले कामाचे, म्हणजे त्याने त्याचं काम वाढवलं तर उत्पन्न सुद्धा काय होईल, वाढत. असं होईल का, तास वाढवले तर उत्पन्न कमी होईल, नाही. लक्षात येत आहे. ठीक. म्हणजे एक संख्या वाढवली तर ही आपोआप वाढत आहे. त्यानं जर 5 तास काम केले तर 500 रुपये भेटल, 7 तास काम केलं 700 रुपये भेटल, हे आपोआप घडल, त्याला त्याचं विचार करायचं काम नाही. पण असंही होईल, त्याच व्यक्तीनं जर 2च तास काम केलं तर उत्पन्न पण काय होईल, कमी होईल, हे आपोआप होईल है ना. ठीक. म्हणजे एक असा कन्सेप्ट असते, एक असा कन्सेप्ट असते. पडलं. ठीक. म्हणून चलनाचे 2 प्रकार आहे है ना. ठीक. एक आहे समचलन, एक आहे व्यस्त चलन. हे सम म्हणजे सारखं, सम म्हणजे सारखं है ना. ठीक. म्हणजे सारखं सारखं जर घडत असेल तर मग समचलन, आणि जर विरुद्ध घडत असेल तर व्यस्त चलन. असे चलनाचे 2 प्रकार. कामावर माणसांची संख्या वाढवली तर दिवसाची संख्या आपोआप कमी होते. ठीक आहे, व्यस्त चलन. ओके. ठीक. आणि जर कामावर माणसांची संख्या वाढवली तर दिवसाची संख्या वाढन का, नाही, हे घडत नाही. पटत आहे. ठीक. जिथं जे चलन लागायचं तेच चलन लागते, आपल्या मनानं करता येत नाही. पटत आहे. ठीक. असंही होऊ शकते, एखाद्या वस्तूचे खूप क्रेज आहे, सध्या आर्थिक वस्तू खूप चालत आहे, एखादं प्रॉडक्ट समजा खूप चालत आहे, त्याची मागणी खूप आहे, त्या प्रॉडक्ट वाल्यानं किंमत कमी केली तर मागणी वाढत. लक्षात येत आहे. किंमत कमी केली, मागणी नक्कीच वाढन, ज्याला गरज नाही तोही आणून ठेवन घरी, जाऊ दे आज नाही कामात येईन पण उद्या येईल, आज स्वस्तात भेटत आहे घेऊन ठेवू दे. लक्षात येत आहे. पण असं कंपल्सरी नाही. एखादं प्रॉडक्ट हे है ना, त्याचं चलनातच नाही, त्या प्रॉडक्ट वाल्यानं कितीही किंमत कमी केली तर त्याची मागणी वाढणच, असं कंपल्सरी आहे का, नाही. म्हणजे चलनाचं असं नसते का बा फिक्स मध्ये. जर अर्थव्यवस्थेत गेलो तर चलनाचा कन्सेप्ट सुद्धा फेल पडू शकते. पटत आहे. ठीक. पण जिथं समजा त्रिकालबाधित सत्य गाडीचा वेग, फिजिक्सचे कन्सेप्ट आहे, वेग वाढवला तर वेळ आपोआप कमी होते, तिथं कोणता संबंध येते, मग व्यस्त चलनाचा. एक वाढवली एक कमी होते, व्यस्त चलन. ओके. ठीक. व्यस्त म्हणजे तुम्हाला माहित आहे है ना, अंश छेदात छेद अंश, त्याला आपण गणिताच्या भाषेत व्यस्त म्हणतो, विरुद्ध है ना. ठीक आहे. मग जर असा कन्सेप्ट दिसला, कधी कधी तिथं गणितात तुम्हाला शब्द राहणार नाही की समचलन आहे व्यस्त चलन आहे. समजा कधी कधी असं गणित असेल है ना की 15 लिटर द्रावणात 20% दूध आहे आणि उर्वरित पाणी आहे. जर यात 3 लिटर पाणी ओतले तर नवीन द्रावणात किती टक्के दूध असेल. आता हे गणित आहे पेपरला आलेलं. आता हे गणित आलं, इथं कोणताच कन्सेप्ट माहित नाही, इथं काहीच म्हटलं नाही व्यस्त चलन समचलन. समजलं. ठीक. तर हे गणित सुद्धा चलनात जाते. पहा कसं है ना. ठीक. म्हणजे इथं शब्दच नाही आहे काय, समचलन व्यस्त चलन नाही, शब्दच नाही ना. हो.
दोन पॅटर्न आहे. कधी कधी स्पष्ट म्हणन की या एक्स आणि वाय मध्ये चलनाचा कन्सेप्ट आहे, है ना. कधी कधी तुम्हाला असं म्हणणार नाही. पहा, 15 लिटरचं द्रावण होतं, 20% त्यात दूध होतं, पाणी काहीतरी असेल, है ना. तुम्ही अजून पाणी ओतलं, है ना, 3 लिटर, तर साहजिकच दुधाचं प्रमाण काय होईल, कमी होईल, आपोआप होईल. म्हणजे दूध आणि पाण्याचं द्रावण आहे, है ना. ठीक, म्हणजे तुम्ही पाणी ओतलं तर दूध अजून पातळ होईल. लक्ष दे, असं होईल का पाणी ओतलं दूधही घट्ट झालं? नाही, असं कधीच होणार नाही. बरोबर. ठीक, म्हणजे जर पाण्याचं प्रमाण वाढवलं तर दुधाचं प्रमाण आपोआप काय होईल, कमी होईल. कोणता कन्सेप्ट आहे, चलन. पडलं. ठीक, म्हणजे एक वाढवली एक कमी झाली, व्यस्त चलन. पटत आहे, व्यस्त चलन. ठीक आहे, हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे गणित, की लगेच पाहिल्याबरोबर की हो गड्या हे चलन होय आणि चलनाचे दोन प्रकार आहे. पटलं. ठीक, चला हळूहळू पाहू आपण सगळं. मग आता आपण चलनाचे दोन प्रकार पाहिले. एक होता समचलन आणि एक आहे व्यस्त चलन. मग जर सारखं सारखं वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मग समचलन. याला म्हणू समचलन. ओके. आणि जर मग एक वाढत असेल एक कमी होत असेल किंवा एक कमी होत असेल एक वाढत असेल तर इथं असते मग व्यस्त चलन. ओके. ठीक, इथपर्यंत तर तुम्हाला आता ओळखता येते. अजून एक गणित पहा. समजा इकडं एक लाईट आहे, इलेक्ट्रिकल लाईट आहे, बल्ब आहे. ठीक आहे, या बल्ब जवळच जर तुम्ही एखादी वस्तू उभी केली तर जवळच, तर तिची सावली इथं पडेल. ती आणखी वस्तू मोठी केली तर तिची सावली सुद्धा वाढेल. लक्षात येत आहे, हे पण गणित आहे पेपरला. म्हणजे एक संख्या वाढवली, तिची उंची वाढवली तर तिची सावली सुद्धा वाढेल. कोणता कन्सेप्ट आहे, समचलन. म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तो म्हणणार नाही याच्यात कोणतं चलन आहे. लक्षात येत आहे, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे एका वस्तूची उंची जेवढी आहे तर त्या हिशोबाने सावली पडेल. आणि तुम्ही उंची वाढवली नक्की सावली सुद्धा त्याची वाढत आहे. एक संख्या वाढवली दुसरी वाढत असेल तर कोणतं, समचलन. आणि एक संख्या कमी केली आणि दुसरी वाढत आहे तर व्यस्त चलन. पटत आहे. ठीक, चालेल, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. आता आपण असं म्हणू की समचलनात आता नेमकं कोणात तरी गुणाकार सारखा आहे, कोणात तरी भागाकार सारखा आहे, है ना. आपण पाठ करून टाकलं समचलनात हे सारखं, व्यस्त चलनात हे सारखं. पण असं नका करू. व्यस्त चलनात काय सारखं आहे तर आपण एक शब्द आपल्याकडे आहे, गुणाकार व्यस्त. आपल्या गणितात एक कन्सेप्ट आहे गुणाकार व्यस्त, है ना. ठीक, बस तो आठवायचा. गुणाकार व्यस्त तर व्यस्त चलनात गुणाकार सारखा. मग आता विसरतच नाही आपण, है ना. व्यस्त चलनात गुणाकार सारखा तर समचलनात भागाकार सारखा. पडलं. ठीक, बस झालं. एक लक्षात ठेवा, एक आपोआप लक्षात राहील, है ना. गुणाकार व्यस्त, समचलनात गुणाकार सारखा तर व्यस्त चलनात भागाकार सारखा. म्हणजे पहा, समचलनात भागाकार सारखा याचा अर्थ असं म्हटलं आपण, समजा असं म्हणू की 3/5 बरोबर. आता समजा मी याला म्हणतो 6/10, तरी दोघाची किंमत काय असते, सारखीच आहे. त्या दोघाला एकच म्हणायचं आहे, है ना. ठीक, अजून समजा आपण न्यू पुढं समजा 4×3=12, 4×5=25, या सर्वांची किंमत काय सारखी, है ना. ठीक, म्हणजे समचलनात काय सारखा असेल, भागाकार सारखा. ओके. ठीक, दोन संख्याचा म्हणजे ह्या संख्या आणि हे संख्या या दोन संख्येचा भागाकार कसा असते, सारखा. किंवा जेव्हा गणित असेल समचलनाचं. आणि व्यस्त चलनात गुणाकार सारखा. जसं पहा, 10×60 त्याला 15×54 म्हणता येते. पटत आहे. ठीक, पहा, याचाही गुणाकार 60 येते, याचाही गुणाकार 60 येते. मग व्यस्त चलनात काय सारखा असेल, गुणाकार. दोन संख्येचा गुणाकार सारखा तर कोणता कन्सेप्ट, व्यस्त चलन. भागाकार सारखा तर समचलन. ठीक, असं आहे आपलं चलन. मग याच्यावर पाहू आता आपण गणित. ठीक, लिहा पहिलं गणित. आता इथं असं म्हटलं की एक्स आणि वाय हे कशात आहे, समचलनात. स्पष्ट उल्लेख आहे की एक्स आणि वाय आहे समचलनात. मग समचलनात आहे तर एक्स आणि वाय मध्ये काय सारखा असेल,
भागाकार सारखा. एक्स आणि वाय मध्ये काय सारखा असेल? भागाकार. बस हे समजलं पाहिजे. झालं. कारण इथं म्हटलं एक्स आणि वाय समचलनात आहे. बस. मग या एक्स ची किंमत दिली 6 आणि वाय ची किंमत दिली 12. तर या एक्स ची किंमत आहे 8, तर वाय ची किंमत किती? असा प्रश्न आहे. ठीक. तुम्ही असेही लॉजिक लावू शकता. साइन 2 12, 8 2 16. पहिलं गणित आहे म्हणून सोपं घेतलं. ठीक. हा भागाकारातला गुणाकारात जाते, भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातलं भागाकारात. ठीक. वाय ची किंमत येते, हा इकडं जाते, तर 8 गुणेला 12 भागेला 6. मग 6 1 6, साइन 2 12 आणि 8 2 16. तर वाय बरोबर किती? मग 16. लिहा. गणितात एक्स आणि वाय समचलनात दिलाय. ते वाक्य वाचायचं आणि ते लिहायचं पण आहे ना. एक्स आणि वाय समचलनात. कारण इथं जर एक्स आणि वाय व्यस्त चलनात दिलं असतं तर उत्तर बदलते ना गणिताचं. मग तुम्हाला माहित आहे समचलनात भागाकाराची किंमत काय आहे? समान. हे जर माहित नसलं तर गणिताचं उत्तर निघत नाही. मग एक्स ची किंमत आहे 28, वाय ची किंमत आहे 42, इकडे एक्स ची किंमत आहे 12. तर विचारलं वाय ची किंमत किती? ठीक. ओके. तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता किंवा हा भागाकारातलं इकडे गुणाकारात जाते, हे भागाकारातलं गुणाकारात जाते, एवढं आपल्याला माहित आहे. मग हा जर इकडे गेला तर वाय बरोबर येते 12 गुणेला 42 आणि भागेला 28. ठीक आहे. आता भाग जाते 7 चौक 28, 7 सकम 42, 7 चौक 28, 7 सकम 42, 4 1 4, 4 त्रिक 12 आणि साइन त्रिक 18. म्हणून वाय ची किंमत काय येईल? 18. ठीक. चला लिहा. गणितात एक्स आणि वाय दिला आहे समचलनात. झालं. ठीक. मग सगळ्यात पहिले विचार करायचं समचलन आहे म्हणजे एक्स भागेला वाय, एक्स भागेला वाय या दोघांची किंमत आहे सारखी. इथपर्यंत क्लिअर झालं. का भागाकाराची किंमत सारखी? कारण एक्स आणि वाय आहे समचलनात. ठीक. एक्स ची किंमत दिली 7/12 बरोबर, सॉरी भागेला वाय ची किंमत आहे 5/3 बरोबर. एक्स ची किंमत आहे 8/15 भागेला वाय. झालं इथपर्यंत. ठीक. तुम्ही मांडलं. ओके. आता हा भागाकारातला इकडे जाऊन कुठे जाईल? गुणाकारात. बरोबर. ठीक. हे भागाकारातलं इकडे जाऊन गुणाकारात असं करू शकता किंवा तुम्ही इथंच सॉल्व्ह करू. पहिले आपण पहा 7/12 या भागाकाराचे होते गुणेला आणि 5/3 चा होते व्यस्त 3/5 झालं. ठीक. बरोबर 8/15 या भागाकाराचा होते गुणाकार आणि या वायचा होते व्यस्त 1/y. समजलं. कारण याचा व्यस्त करतो ना आपण. मग तो काय होईल? 1/y. इथपर्यंत ठीक आहे. आता तुम्हाला 5 1 5, 5 त्रिक 15 असाही भाग तोडता येते माहित आहे. ओके. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे भागाकारातले किंवा अजून इथं 3 1 3, 3 चौक 12. ओके. आता हा इथला भागाकारातला इकडे जाऊन कुठे जाईल? गुणाकारात आणि हा गुणाकारातला भागाकारात. ओके. मग हा भागाकारातला इकडे गुणाकारात गेला तर हे होईल 7 गुणेला 3 भागेला हा इकडे येईल 4 गुणेला 8 बरोबर. इकडं काय शिल्लक राहिलं? 1/y. वाय नाही 1/y. आपल्याला किंमत काढायची आहे वाय ची. ओके. ठीक. मग हे झाले 7 त्रिक इकडे घेतो मी है ना. 7 त्रिक 21 भागेला 4 8 32 बरोबर 1/y. ऑप्शन मध्ये 21/32 सुद्धा असेल नक्की आणि एक ऑप्शन असेल 32/21 वाला. ठीक आहे. चालेल. काही जण हे काढते नक्की, काही जणांचं उत्तर 32/21 येईल. मग आता आपल्याला वाय ची किंमत काढायची ना. हा भागाकारातला वाय इकडे जाऊन कुठे जाईल? गुणाकारात आणि हे भागाकारातलं गुणाकारात आणि गुणाकारातलं भागाकारात आहे ना. मग वाय ची किंमत येईल हा 32 इकडे जाईल
आणि हे 21 खाली, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल 32/21. पडलं? घ्या मग. एक्स आणि वाय समचलनात आहे. मग तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. समचलनात काय सारखं असते? भागाकार सारखा. समचलनात भागाकार सारखा. हेच आठवलं पाहिजे वेळेवर. एक्स ची किंमत दिली 0.25 भागेला वाय ची किंमत दिली 2.5 बरोबर. दुसऱ्या एक्स ची किंमत दिली 0.16 तर वाय ची किंमत काढा. असं गणित आहे. आता इथं काही व्यस्त वगैरेचा कन्सेप्टच नाही ना. ठीक आहे. हा, मग आपल्याला वाय ची किंमत काढायची आहे. हे भागाकारातलं इकडे जाऊन गुणाकारात न्यायचं, हे भागाकारातलं गुणाकारात जाते आणि हे गुणाकारातलं भागाकारात जाते. पहिले एकदाचं काय ते करून टाका सगळं असं. ठीक, ओके. म्हणजे नंतर सरळ सरळ कॅल्क्युलेशनच काम आपल्याला. हा इकडं गेला, इकडं आहे 0.16. हा जो भागाकारात राहणार आहे इकडे जाऊन गुणाकारात जाणार आहे आणि हा जो गुणाकारात असणार आहे तो भागाकारात जाणार आहे. ओके इथपर्यंत. आता भागाकार करत असताना आपण स्थळांची संख्या सारखी करतो, एवढं लक्ष ठेवा. दशांश पूर्णांक. आता वर किती स्थळ आहे? 3. खाली किती स्थळ आहे? 2. झालं? ठीक. मग तुम्ही काय करा, एक 0 वाढवून टाका ना खाली. ओके ठीक. आता वर किती स्थळ झाले? 3. खाली किती स्थळ आहे? 3. झालं. आता दशांश पूर्णांकाचा गुणधर्म असा आहे की अंश आणि छेदात स्थळांची संख्या सारखी असेल तर आपण दशांश विरहित संख्या लिहू शकतो. 16 गुणेला 25 भागेला 250 असं लिहू शकतो आता. ओके ठीक. मग 25 × 25, 25 × 10 250 झालं. ठीक. आता इथं राहिले 16 आणि इथं राहिले 10. अजून कशाला भाग द्यायचा? एकतर तुम्ही उत्तर याचं पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट मध्ये म्हणू शकता. ऑप्शन मध्ये जर तुमचं 1.6 असेल तर 1.6 म्हणा, कारण एक घर मागे सरकते 1.6. नाही तर ऑप्शन मध्ये जर 16/10 ऑप्शन मध्ये वरखाली 2 न भाग जाते. 2×8 = 16, 2×5 = 10. ऑप्शन मध्ये 8/5 असेल तर तुम्ही 8/5 म्हणा. आता डिपेंड करते ऑप्शन मध्ये असे ऑप्शन आहे का असे ऑप्शन आहे ना. ठीक. तर आपल्या या गणिताचं उत्तर घ्या मग की एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहे. मग व्यस्त चलनात आहे याचा अर्थ एक्स आणि वायचा काय सारखा आहे? गुणाकार सारखा आहे. बस हे कसं समजलं? कारण तिथं म्हटलं व्यस्त चलन. बस. मग या एक्स ची किंमत दिली आहे 6 गुणेला 8 बरोबर 4 गुणेला किती है ना. ठीक झालं. आता तुम्ही काय म्हणता? 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 6 × 2 = 12. म्हणून वाय ची किंमत काय येईल? 12 है ना. ठीक. पहा इथं sin 8 48 होईल. 4 किती? 48. 12 × 4 = 48. वाय ची किंमत किती मग? 12. क्लिअर. गणित म्हणते एक्स हा वायच्या व्यस्त चलनात आहे. मग जसं व्यस्त चलनात समजलं तसं एक्स आणि वाय मध्ये गुणाकार सारखा आहे. ओके ठीक. म्हणजे एक्स गुणेला वाय बरोबर एक्स गुणेला वाय असा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. चला या एक्स ची किंमत आपण घेऊ 2/3 गुणेला वाय ची किंमत दिली आहे 3/4 बरोबर एक्स ची किंमत दिली आहे 9/4 गुणेला वाय ची किंमत विचारली. ठीक आहे इथपर्यंत. ओके. मग आता इथं तर सरळ सरळ 3 आणि 3 काय झाले? कॅन्सल. ओके इथपर्यंत. आता अजून कुठं भाग जाते का? कुठंच नाही. ठीक आहे. चला हा भागाकारातला 4 इकडं जाऊन कुठं जाईल? गुणाकारात. आणि हे गुणाकारातले 9 इकडं जाऊन भागाकारात. ठीक आहे. मग हा 4 इकडं जर गेला तर हा 2 सोबत गुणेला जाईल भागेला आणि हा 9 खाली आला तर 7 सोबत गुणेला आहे. आणि इकडं किती राहिले? वाय. मग 4 × 2 = 8, 9 × 7 = 63. वाय ची किंमत किती? 8/63. ठीक. घ्या लिहून. मग या गणितात 12 मीटर उंच इमारत आहे. साहजिक गोष्ट आहे ना. पहा एखादा समजा इथं सूर्य आहे है ना. समजा हा सूर्य आहे. आता इथं आहे इमारत.
ज्या इमारतीची उंची दिली 12 मीटर, तर त्या इमारतीच्या हिशोबानं काय पडन सावली, तर सावली पडत आहे त्याची 9 मीटर असं त्याचं म्हणणं आहे. ओके ठीक. आता आपण इमारतीची उंची काय केली 9 मीटर, समजलं. मग इमारतीची जर 9 मीटर केली तर उंची कशी होईल, कमी होईल ना. उंची वाढवली तर सावली पण वाढल, उंची कमी केली सावली पण कमी होईल. समजत आहे ठीक. मग इथं कोणतं चलन आहे, समचलन. आणि समचलनात काय सारखं असते, भागाकार आहे ना ठीक. म्हणजे इथं आपल्याला x भागेला y बरोबर x भागेला y, ठीक आहे. समचलनात भागाकार सारखा, ओके ठीक. व्यस्त चलनात गुणाकार सारखा. मग x ची किंमत किती 12, तर उंची किती 9, तर इकडं उंची 9, तर y ची किंमत किती, ओके ठीक. मग आता हा भागाकारातला गुणाकारात जाते, भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात, ओके ठीक. मग y बरोबर हा इकडे आला ना, तर 9 गुणेला 9 भागेला किती 12, ओके ठीक. मग आता इथं भाग तुटते, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे 9 त्रिक 27/4 आणि 4 न काय देऊ भाग, ठीक आहे ना. 27 ला 4 न भाग देऊ, 4 सख 24, 3 राहिले, 4 7 28, 2 4 5 20, म्हणून आपलं उत्तर येईल 6.75 मीटर. पडलं ते. जर समजा आता आपण हे कशाने गेलो, चलनानं है ना, चलनानं. इथं कोणता कन्सेप्ट होता, समचलन. जर असंही नाही गेलो आपण, जर समजा असंही म्हटलं असतं तरी चाललं असतं. पहा आपल्याला दिलं की इमारतीची उंची दिली, उंची, आणि इकडे सावली दिली है ना ठीक. मग 12 मीटर उंच इमारत आहे, तर तिची सावली पडत आहे 9 मीटर. मग आता 9 मीटर उंच इमारत आहे, तर तिची सावली किती पडन है ना ठीक. मग x बरोबर 9 गुणेला 9 भागेला किती होते 12, आणि याला आपण जर सॉल्व केलं तर आपण पुन्हा इथं आलो. याचं उत्तर 27/4 म्हणजेच किती 6.75. हेच आपल्या गणिताचं काही उत्तर आहे ना ते. आणि तुम्ही असंही करू शकता,